महत्त्वाची बातमी। केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात काही अटी शर्तींचे पत्र पवारांकडून केंद्राला सादर करण्यात आले। केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याची सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार। कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नको। खासगी वाहनात केंद्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नको, या अटी पवारांनी ठेवलेल्या आहेत। दरम्यान सरकारने अटी मान्य केल्यावरच पवार केंद्राच्या सुरक्षेबाबत विचार करणार आहेत। अधिक अपडेट या प्रकरणी आपण घेऊयात आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, केंद्र सरकारकडून शरद पवारांना Z+ सुरक्षा देऊ केलेली आहे। मात्र शरद पवार शरद पवारांच्या प्रतिनिधींची केंद्र सरकारसोबत एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शरद पवारांकडून एकही अटी शर्तींचं पत्र हे केंद्र सरकारला देण्यात आलेलं आहे। जी आता शरद पवारांना Z+ सुरक्षा दिली जाते, हे सुरक्षेचे कर्मचारी सर्वात आधी माझ्या सोबत असणार, त्यानंतर केंद्राचे कर्मचारी असणार, त्यासोबतच माझ्या खासगी कार्यालयात आणि निवासस्थानात केंद्र सरकारचे सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार आहे। त्यासोबतच शरद पवारांचं जे खासगी वाहन आहे त्यामध्ये सुद्धा केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार। अशा काही अटींचं पत्र हे शरद पवारांनी केंद्र सरकारकडे दिलेलं आहे। या अटींच्या संदर्भात केंद्र सरकारने जर विचार केला त्यानंतरच शरद पवार हे केंद्र सरकारची सुरक्षा घ्यायची किंवा नाही या संदर्भातला विचार केला जाणार आहे। मात्र अद्यापपर्यंत तसा कुठलाही निर्णय हा केंद्र सरकारकडून कळवण्यात आलेला नाहीये। 2 दिवसांपूर्वी हे पत्र आता केंद्र सरकारला देण्यात आलेलं आहे। केंद्र सरकार शरद पवारांच्या अटी शर्ती मान्य करतील का हे बघणं महत्वाचं असणार आहे। त्यानंतरच केंद्र सरकारच्या या Z+ सुरक्षा संदर्भातला निर्णय हा घेतला जाण्याची शक्यता आहे। बरोबर योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।